हत्तीपायाचा धोका अजूनही कायम आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कित्येक अभियान आणि कित्येक पावलानंतर सुद्धा हा धोका अद्याप कायम आहे आणि या संदर्भात आज जागतिक हत्तीपाय दिन म्हणजे वर्ल्ड लिम्फेडिमा डेच्या अनुषंगाने आपण एका विशिष्ट डॉक्टरांशी बोलणार आहोत. ते विख्यात सर्जन आहेत. मायक्रो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी जी या कामामध्ये फार महत्त्वाची आहे. रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांना नॉर्मल करण्यासाठी. डॉक्टर सुरेश चौरे आपण NDTV मराठीसोबत बोलताय. खूप खूप धन्यवाद सर. किती रुग्ण आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये? किती घातक आहे हा जो धोका आहे, तुम्ही म्हणताय तो अजूनही कायम आहे? नमस्कार. अ, आज आपण वर्ल्ड लिम्पिडिमा डे याच्या निमित्तानं हा जो मुद्दा घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मला हे सांगायचं आहे की हत्तीपाय निर्मूलनाचे विविध कार्यक्रम आपल्या देशामध्ये राबवण्यात येत आहेत. तरीसुद्धा हत्तीपाय हा एक मुख्य आणि मेजर हेल्थ प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये आहे. पूर्ण देशाचा जर विचार केला तर जवळपास 6.5 कोटी पेशंट आपल्या पूर्ण भारत देशामध्ये आहेत. 6.5 कोटी. 6.5 कोटी. आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 6 लाख रुग्ण असे आहेत जे हत्तीपायाने ग्रस्त आहेत. आपल्या विदर्भाचा विचार केला तर जवळपास 21,000 रुग्ण आपल्या विदर्भात सध्या आढळलेले आहेत आणि त्यांना ॲक्टिव्ह सर्जरीची किंवा ॲक्टिव्ह उपचाराची गरज आहे. सर, इतकं भयानक आकडेवारी आपण सांगताय, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार इतकं इफेक्टिव्हली सगळ्या उपाययोजना करतायत, पण तरी तो त्या वेगाने जात नाही आहे. काय लक्षणं आहेत आणि कधी कळतं की हे आहे? कशाने होतो हा रोग? अ, हा जो रोग आहे हा इन्फेक्टिव्ह डिसीज आहे. हत्तीपाय आपल्या देशामध्ये फायलेरियासिसच्या इन्फेक्शनमुळे होतो. फायलेरियाचं इन्फेक्शन जे आहे उशिरा ब्रोंकायटिस या टेप 1 होतो आणि हा आजार मच्छर चावल्यामुळे आपल्या समाजामध्ये पसरत असतो, म्हणजे हा लागट आहे. तर हे मच्छर चावण्याचं जे प्रमाण आहे आपल्या देशामध्ये ज्या ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात आहे, मुख्यत्वे आपल्या विदर्भाचा जर विचार केला तर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये, झाडीपट्टीच्या या भागात. झाडीपट्टीच्या भागामध्ये आणि रत्नागिरी आणि कोकण या भागामध्ये जो कोस्टल एरिया आहे त्या भागामध्ये या रोगाचा खूप जास्त प्रादुर्भाव आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी काही वर्षापूर्वी नॅशनल फॅलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि त्या अंतर्गत गव्हर्नमेंटचे खूप प्रयत्न सुरू आहेत. तरी समाजामध्ये याच्या रोगाबद्दल असलेलं अज्ञान, त्यामुळे हा रोग अजूनही आपल्या समाजामध्ये उपस्थित आहे आणि तो वाढत आहे. तर याबद्दल आपल्या समाजामध्ये अवेअरनेस किंवा जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, काय लक्षणं आहेत किंवा कशी याची सुरुवात होते तुम्ही सांगितलं, पण काय लक्षणं आहेत आणि पुढे तो कसा कसा वाढत जातो? जसं आपण बोललो की हा रोग उशिरा ब्रोंकायटिस या टेपवरमुळे आणि क्युलेक्स नावाच्या मत्स्य चावल्यामुळे आपल्याला होत असतो. सुरुवातीला याचे खूप लक्षणं नसतात. साधा तापाप्रमाणे हा एक ताप असतो, जो महिन्याला तुम्हाला ताप येत असतो आणि हा ताप थंडी वाजून येतो आणि 2 ते 3 दिवस हा ताप राहतो आणि त्याच्यानंतर हळूहळू तो कमी होऊन जातो. आपल्याला असं वाटतं की हा साधा ताप आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु जर याचं वेळीच निदान केलं नाही तर आपल्या शरीरातल्या ज्या लिम्फॅटिक सिस्टम्स आहेत त्या पूर्णपणे नष्ट व्हायला लागतात आणि ह्या रोगाची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. हळूहळू आपल्या पायामध्ये किंवा हातामध्ये लिम्फॅटिक फ्लुइड म्हणजे पाणी जमा व्हायला लागतं आणि हळूहळू पायाचा आकार वाढून त्याच्यामध्ये विविध कॉम्प्लिकेशन्स होतात, जसे पायावर पुरळ येणे, पायावर फोडे येणे, पाय जाडा होणे, पायावर मल्टी फोल्ड्स होणे किंवा कधीकधी तर ह्या रोगामुळे रुग्णाला कॅन्सरसुद्धा होतो. लिम्फोसार्कोमा या नावाचा कॅन्सरसुद्धा होतो. सर, आता ह्या प्रकरणाची उत्पत्ती कशी होते हे सगळं आपण सांगितलं. आता याचा उपाय काय? कारण कित्येक समजुती अशा आहेत की याचा काही उपाय नाही आहे आणि आयुष्यभर तसंच राहावं लागतं. अशी समजूत आहे. एक 20-25 वर्षापूर्वीपर्यंत गावात गेलं तर 2-4 असे पेशंट्स दिसायचे. आता त्यांची संख्या कमी होत चालली आहे. पण तरी उपाय काय आहेत? हा खूपच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. समाजामध्ये अजूनही ह्या रोगाबद्दल अज्ञान आहे. समाजामध्ये ही एक पक्की समज झालेली आहे की हत्तीपायाचा कुठेही उपचार होत नाही किंवा त्याला आपण बरं करू शकत नाही.
आतापर्यंत आपण याला सिम्प्टोमॅटिक पद्धतीनंच आपण ट्रीटमेंट देत होतो, जेणेकरून पायाला प्रेशर बँडेज बांधणे किंवा मसाज करणे हा एक मात्र आपल्याकडे उपाय होता. इवन डॉक्टर कम्युनिटीमध्ये सुद्धा याच्याबद्दल अवेअरनेस नाही. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की जशी जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत चाललेली आहे आणि प्लास्टिक सर्जरी जेवढी ॲडव्हान्स होत चाललेली आहे, प्लास्टिक सर्जरीमध्ये मायक्रो सर्जरी नावाची एक अशी ब्रँच आहे ज्याद्वारे आपण हत्तीपायाचा पूर्णपणे इलाज करू शकतो आणि हत्तीपाय ह्या पूर्णपणे बरा होऊ शकतो. या मायक्रो सर्जरीद्वारा ही अत्यंत ॲडव्हान्स सुप्रा मायक्रो सर्जरी असून याद्वारे आपण शरीरातल्या दुसऱ्या भागातनं लिम्फ नोड्स किंवा लिम्फ वेसल्स काढून ज्या भागामध्ये रोग झालेला आहे त्या भागामध्ये त्यांना मायक्रो सर्जरीद्वारा इम्प्लांट करतो आणि इम्प्लांट केल्यानंतर त्या ज्या नवीन टिश्यू असतात त्या खराब झालेली लिम्फेटिक सिस्टम रिस्टोअर करते किंवा तिला पूर्ववत आणते आणि जो हत्तीपायाचा रोग आहे त्याच्यावर आपण डेफिनेटली एक डेफिनेटिव्ह उपचार करू शकतो. सर आपल्यासोबत काही इथे रुग्ण आलेले आहेत, त्यांच्या आयुष्यात काही फरक पडलेला आहे, त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? ही सर्जरी आपण जवळपास 5 ते 6 वर्षापासून आपण नागपुरामध्ये करतोय आणि जवळपास आता आपण 17 ते 18 पेशंट्स आपण रुग्ण आपण ऑपरेट केलेले आहेत. पूर्ण भारतभरातनं रुग्ण आपल्याकडे येतात. तर त्याच्यामध्ये आज आपल्यासोबत जे 2 रुग्ण आहेत त्यांच्यासोबत आपण प्रत्यक्षात चर्चा करूया. पुरुषोत्तम सूर्यवंशी, राहणार शिंदेवाई, जिल्हा चंद्रपूर. अच्छा, चंद्रपूर जिल्ह्याचे आपण आज काय काम करता? मी माझी दुकान आहे, कटिंग दाढीची, शेविंगची दुकान आहे. पण किती तुमच्या पायाचं जे हे दिसतं आहे आणि याचा जो फोटो आम्ही आत्ता बघितला तो अत्यंत भयानक आहे. किती वर्ष तुम्हाला हा हत्तीपायाचा त्रास होता? मला आज 20 वर्ष झाले. हत्तीपायाचा खूप त्रास होता आणि चावरे सरांनी माझा ऑपरेशन करून दिला आणि तो बरा झाला आता. नाही तर पूर्वी काय त्रास होता आणि आता काय फरक पडला? पूर्वी खूप त्रास होता सर. महिन्याला ताप येत होता. कमीत कमी 8 दिवस बाजारावर पडून राहत होता आणि नेहमी हा ताप येत होता आणि आम्हाला कुठेही कोणाच्या घरी जाण्यासाठी थोडीशी शर्मीची म्हणजे लाज वाटत होती. चालणं फिरणं सुरू होतं का? मोटरसायकल चालवणे, सायकल चालवणे, चालणं फिरणं? नाही सर, त्यावेळेस सायकल वगैरे चालवू शकत नव्हतो मी आणि तेव्हा क्षमता बी नव्हती. पाय खूप मोठा होता. आता काय फरक पडला? आता भरपूर फरक पडला सर. कमीत कमी 70 ते 80% मला फरक पडला आहे आणि मी आज सुरळीत आपला धंदा करू शकतो आणि आता मी कुटुंबाला हातभार लावू शकतो. तुम्ही काय काम करता? माझा व्यवसाय आहे कटिंग दाढी बनवणे, सलूनची दुकान आहे. अच्छा, न्हावी असल्यामुळे तुम्हाला तर उभंच राहून काम करावं लागतं. हो सर. तर ते तुमचं काम पूर्वी बंद होतं का? पूर्वी बंद होता सर. आता सुरू झालं? आता मी सुरू केला सर. ऑपरेशन झाल्याच्या नंतर 1 वर्षानंतर मी सुरू केला धीरे हळूहळू. आणि आता हा पायाने तुम्ही चालू शकता आणि हा आता जवळपास कमी होत आहे. हो सर. मी प्रत्यक्षात चालू शकतो. आज सायकलही चालवू शकतो. मी सायकलही रनिंग करू शकतो आणि मी दुसरीकडे म्हणजे प्रत्येक रिश्तेदाराच्या घरी जाऊ शकतो. आज बरा झाला हो मी. आपल्यासोबत एक महिलासुद्धा इथे आलेल्या आहेत. त्यांच्या पायाची ही अवस्था आहे, पण पूर्वीचे जे त्यांचे फोटो आहेत ते यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त हा रोग त्यांना झाल्याचं त्या चित्रातून दिसून येतं. क्या नाम है आपका? सुनीता संतोष बोरीकर। मैं नागपुर में रहती हूँ। मैं झिंगाबाई टाकली गंगानगर। तो कब से कितना दिन प्रॉब्लम था और क्या क्या परेशानी होती थी? ये अभी ऑपरेशन के 5 साल पहले से प्रॉब्लम था और अभी ऑपरेशन को 5 साल हो गए। ऑपरेशन के पहले मेरे को जैसे खुजलाहट चलती थी, पैरों में जलन होता था, बुखार आता था और उठने बैठने में तकलीफ होती थी। कहीं जाने आने में भी मेरे को शर्म महसूस होता था कि मैं किसी घर जाऊंगी तो इतना बड़ा पैर लेके आए ऐसा। घर के काम कर सकते थे? घर के काम तो धीरे धीरे कर लेती थी घर के काम, लेकिन पूरा थकान होता था करने से। अब क्या फ़र्क पड़ा है? अभी तो मैं घर का भी काम करती हूँ, बाहर बंगले का भी काम पे जाती हूँ और ऑर्डर के भी काम पे जाती हूँ। सर काय सांगाल, हा जो चमत्कारिक जो परिणाम झालेला आहे मायक्रो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी नंतर? ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. जिथं एक साधी होप नव्हती की एकदम होपलेस कंडिशन आपण ज्याला कन्सिडर करत होतो, त्यामध्ये आपण ह्या सर्जरीद्वारा मायक्रोव्हास्क्युलर सर्जरीद्वारा रुग्णांना एक नवीन आशेचा किरण देऊ शकतो आणि त्यांच्या जीवनामध्ये आपण आमूलाग्र बदल घडवून आणू सर शकतो. याला किती खर्च येतो आणि मुख्य म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला? ही जी सर्जरी आहे थोडीशी खर्चिक सर्जरी आहे. जवळपास 7 लाख ते 10 लाखाच्या जवळपास या सर्जरीला खर्च येतो.
परंतु दुर्दैवानं हा जो रोग होतो आहे तो मुख्यत्वे आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गामध्ये हा रोग होतो. आणि माझी शासनाकडे अशी अपेक्षा आहे, शासनाकडनं अशी अपेक्षा आहे की या रोगाला जर सरकारी योजनामध्ये जर याच्यामध्ये समाविष्ट केलं तर ह्या रोगावर आपल्याला इफेक्टिव्ह वे म्हणजे चांगल्या पद्धतीने याच्यावर उपचार करता येऊ शकतो, त्यांची आपल्याला मदत करता येऊ शकतं आणि ह्या रोगाचं जे बर्डन आपल्या समाजावर आहे ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. तर शासनाने याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन सरकारी योजनामध्ये याचा समावेश करावा. खूप खूप धन्यवाद सर. तर एकंदरीतच ज्या पद्धतीनं हत्तीपायाचा धोका अजूनही कायम आहे, हजारो रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी जास्त रुग्ण आपल्या सर्वाधिक रुग्ण आपल्या विदर्भात आहेत. पण त्याच वेळेला आशेचा किरण आहे आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे मायक्रो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी चा वापर करून याच्यावरती तोडगा काढू शकतो आणि आपण आपले जे पाय आहे ते पाय पूर्ववत हळूहळू करता येऊ शकतात, हे या शस्त्रक्रियेने दाखवून दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.